प्रत्येक आईनं एक मनामध्ये गिल्ट कॅरी करत असते आणि ती समोरच्याला ते कधी दाखवत नाही. फक्त ती ते रोज जगत असते. तिच्या मनामध्ये रोज ती स्वतःला ती जाणीव करून देत असते की आय एम गिल्टी अबाउट दिस. आणि हे जगत असताना बाहेर मात्र ती दाखवत नाही. इट इज नॉट विजिबल आउटसाइड. आणि हे म्हणजे कशा पद्धतीने दिसतं माहितीये? हाऊ इट शोज युजली, आय शुड नॉट हॅव शाउटेड ॲट माय चाइल्ड. मी माझ्या मुलावर ओरडायला नको पाहिजे होतं. आय शुड हॅव बीन मोर पेशंट. मी शांतपणे हे हाताळू शकले असते. मे बी आय एम नॉट डुईंग इनफ. अदर मदर्स हँडल दिस बेटर दॅन मी. आणि मग रात्री काय होतं, जेव्हा सगळं शांत होतं त्यावेळी शिल्लक राहतं ते फक्त तो गिल्ट, तो अपराधीपणा. मी असं का ओरडले, मी असं का वागले, मी चुकते का, मी चांगली आई आहे तरी का. मला एक गोष्ट तुम्हाला खरंच ऑनेस्टली सांगावीशी वाटते की जेव्हा मी क्लिनिकली या गोष्टी बघते, दिस गिल्ट इज नॉट बिकॉज यू आर डुईंग समथिंग रॉंग. तुम्ही काही चुकीचं करताय म्हणून हे गिल्ट नसतं. दिस गिल्ट इज कमिंग फ्रॉम द प्रेशर यू आर ट्राइंग टू बी परफेक्ट मदर. परफेक्शन हवंय की मी एक परफेक्ट आई म्हणून दिसली पाहिजे माझ्या स्वतःच्या नजरेत, माझ्या फॅमिलीच्या नजरेत, माझ्या सासू सासऱ्यांना, समाजात. यू आर ट्राइंग टू स्टे काम ऑल द टाइम, never make mistakes, always say the right thing, always support your child perfectly, and when you cannot, you blame yourself. पण खरं काय माहितीये का, परफेक्ट आई हे काही अस्तित्वात नाहीच आहे. What your child need is not a perfect mother, but a present, emotionally aware and a real mother who is present in the moment with the child. A mother who can say, I'm trying, I'm learning, I'm growing with you. मी प्रयत्न करतेय, आपण वर्कआउट करूया हे दोघं मिळून, आपण ग्रो होऊया. And maybe the compassion you give to everyone else, it is time to give that to yourself. तुम्ही जे प्रेम सगळ्या फॅमिलीला, तुमच्या मुलाला वाटताय ना, ते चांगली गोष्ट आहे. पण तुमच्या स्वतःलाही त्या अटेन्शनची, त्या प्रेमाची गरज आहे. If you have been carrying this guilt silently, I want you to know you don't have to do this alone. I am creating a space for mothers like you where you can heal, feel lighter, and feel like yourself again. स्वतःला माफ करणं ही सुद्धा एक हिलिंगचाच भाग आहे. Be gentle with yourself, be kind to yourself. मी डॉक्टर वृषाली. भेटूया आपण मोकळा श्वास मध्ये पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.